ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी इथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं राज्यस्तरीय भव्य शिक्षण हक्क परिषद आणि राज्यस्तरीय महामंडळ सभेचे गुरुवारी आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या सभेसाठी राज्यभरामधून शिक्षक वर्ग मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होता। तर यावेळी पद्मश्री पोपटराव पवार म्हणालेत की ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही, ग्रामीण भागासाठी शाळा महत्त्वाची आहे, त्यामुळे या शाळा टिकल्या पाहिजे। शाळा बंद पडल्या तर शेतकरी आणि गोरगरिबांची मुलं शिकणार नाही, त्यामुळे न्यायालयीन स्तरावरती बाब असल्यानं शासनाला अधिकार असतात। शाळा सुरू होता शिक्षक आंदोलन करायला लागत आहेत, त्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे चर्चेमधनं मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। या प्रसंगी प्रास्ताविक प्रवीण ठुबे यांनी केलं तर आभार मंगेश खिलारी यांनी मानले आहेत। तर यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात आणि राज्य संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्यासह राज्य संघाचे उपनेते रावसाहेब रोहकले तसेच राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष आबासाहेब जगताप, जिल्हा अध्यक्ष प्रवीण ठुबे, राजेश हिवाळे, बाळकृष्ण तांबारे, मच्छिंद्रनाथ मोरे, किशन इदगे तसेच सचिन डिंबळे, स्वाती शिंदे, शिक्षक नेते डॉक्टर संजय कळमकर, संजय शेळके, रामराव निकम, रावसाहेब सुंबे, बळवंत पाटील, राजकुमार साळवे, जिल्हा अध्यक्ष सुरेश निवडुंगे, शिक्षक बँक संचालक सूर्यकांत काळे, तालुका नेते सुनील दुधाडे, तालुका अध्यक्ष युवराज हिलाळ, मंडळ तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे, रघुनाथ झावरे यांच्यासह पदाधिकारी आणि शिक्षक सभासद या ठिकाणी हजर होते। तर यावेळी पोपटराव पवार यांनी म्हटलंय की प्राथमिक शिक्षकांचे आणि संघटना पातळीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि शिक्षण ग्राम सचिवांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आयोजित राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद व शिक्षक मंडळ सभा राळेगण सिद्धी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या सभेचे अध्यक्ष माननीय श्री संभाजीराव थोरात तात्या। थोडीशी लाईट गेली की आपण सर्वजण हातामध्ये आता रुमाल घेऊन हवा घ्यायला लागलो। आता ही परिस्थिती दिवसेंदिवस खूप बिघडत चालणार आहे आणि पुढची 25 वर्ष मानवी अस्तित्वाची, पर्यावरणाची लढाई उद्याच्या काळात लढवली जाणार आहे। आणि पर्यावरण आम्हाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकायला मिळालं तर आम्ही गावच्या शाळेत सगळं शिकलो। तिथे शिकून गावातील जत्रा, यात्रा, नवरात्र असेल, कौटुंबिक कार्यक्रम असेल, गावाचे कार्यक्रम असेल, हे शालेय जीवनामध्ये आपल्याला लोक शिक्षण मिळत गेलं। शालेय अभ्यासक्रमाबरोबरच गावच्या शाळेमध्ये लोक शिक्षण सुद्धा होत असतं। मग रानमेवा अभियानासारखे आंबे आले की आंबे खायचे, बोरं आले की बोरं खायचे, जांभळं खायचे, करवंद खायचे, हे सगळं आपण पर्यावरणीय धडे अभ्यासक्रमात नसताना शिकत आलेला आहोत।
आणि आता मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने सगळं जग चिंता करत आहे, पाण्याच्या दृष्टीने सगळं जग चिंता करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा अभ्यासक्रम हा उद्याचा आनंददायी जीवनासाठी आहे की फक्त मेरिटमध्ये येऊन मोठं आर्थिक पॅकेज घेण्यासाठी आहे हा विषय. जेव्हा करायचं ठरवलं त्यावेळी आपण सर्वजण आमच्याकडे आला. आता तात्या होते, रोखले गुरुजी आणि जिल्ह्याची कमिटी होती की आम्ही आदरणीय अण्णांना भेटून आलो. अण्णांनी हो म्हणून सांगितलं, तुम्ही येताल का? म्हणलं ठीक आहे, न्याय प्रश्न आहे, शिक्षकांच्याही मांडलं पाहिजे. कारण कालच्याही PTC मध्ये पोलीस अकादमीत पाहिलं 1000 PSI 69 DYSP 90% मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेली. निश्चितपणे मी पण तुम्हाला मंत्री महोदयांपर्यंत घेऊन जाण्यात मदत करा आणि आपण थोडा न्याय पद्धतीने जाऊ. कारण मी पहिल्यांदा एखाद्या संघटनेच्या व्यासपीठावर आलेलो आहे. शक्यतो मी कुठे वितंडवादात नसतो, पण समाज हिताच्या काही गोष्टी असल्या तर तिथं मात्र 100% मदत करतो, पण मी पुढे कधी येत नाही. आदरणीय अण्णांची आपण मदत घेऊ आणि दोनही मंत्री महोदयांशी बोलून, सचिव महोदयांशी बोलून कागदावर प्रॅक्टिकली काय विषय आहे ते घेऊन मग आपण मंत्री महोदयांच्या मदतीने आणि आदरणीय अण्णांच्या मदतीने मुख्यमंत्री महोदयांकडे तुमचा विषय नक्कीच घेऊन जाऊ. कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते आदरणीय संभाजीराव थोरात तात्या आणि राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे सर यांनी अहिल्यानगर जिल्हा संघावर विश्वास ठेवून ही महामंडळ सभा क्रांतीची ज्योत ज्या ठिकाणाहून पेटली अशा राळेगण सिद्धी या गावामध्ये घेण्याची संधी आम्हाला दिली. अण्णा ज्यांनी आंदोलनाचं शस्त्र या जगाला नव्हे, राज्याला नव्हे, देशाला दिलं, त्याच ठिकाणी राज्य संघाची महामंडळ सभा निर्णायक धोरण शिक्षकांच्यावर आणि प्राथमिक शाळांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत होणारं निर्णायक धोरण घेण्यासाठी ही महामंडळ सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. नागपूरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत सगळे राज्यातील प्रतिनिधी आजच्या या सभेमध्ये सहभागी झालेत. आदरणीय राज्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहामध्ये चर्चा होऊन संघटनेचं जे धोरण ठरेल भविष्यामध्ये त्या धोरणाबरोबर राज्यातील सर्व शिक्षक आणि राज्यातील सर्व आमची जी संघटना आहे ती राहण्याचं निश्चितपणे आम्ही धोरण घेतलेलं आहे. जे धोरण आज ठरेल त्या धोरणाप्रमाणे कार्यवाही होईल. आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण हक्क परिषद राळेगण सिद्धी येथे आयोजित केलेली आहे. या क्रांतिकारी भूमीतून राज्यातला सगळा शिक्षक एकवटलेला आहे. गेली 2 वर्षापासून राज्यातल्या प्राथमिक शिक्षकांची मुख्य मागणी आहे की आम्हाला शिकवू द्या. या खाजगीकरणाच्या काळामध्ये इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनेक प्रकारची दररोज शाळाबाह्य अशैक्षणिक कामे लादली जात आहेत आणि म्हणून गुणवत्तेला प्राधान्य देऊन आम्हाला शिकवू द्या या मागणीसाठी गेल्या 2 वर्षापासून राज्यातल्या शिक्षकांची मागणी आहे. मात्र सरकारकडून संवादाची भूमिका दिसत नाही. म्हणून आम्ही सन्माननीय अण्णासाहेब हजारे आणि पोपटरावजी पवार यांच्या माध्यमातून शासनाशी संवादाचा प्रयत्न करण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. आंदोलन वगैरे करणार आहे का काही? आंदोलनाची भूमिका आहे का काही? आम्ही आज आमचा जो राज्यस्तरीय आमच्या संघटनेचा जो राज्यभरातला इथून पुढचा जो काही अजेंडा आहे तो आज आम्ही कार्यक्रम निश्चित करणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला आमचं जे पहिलं प्राधान्य आहे की सन्माननीय अण्णासाहेब हजारे आणि पोपटरावजी पवार यांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडं एक संवादाची भूमिका या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या ज्या शाळा आहेत, ग्रामीण भागातल्या बहुजन गोरगरीब कुटुंबातील मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि खाजगी शाळांच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना मोकळी किंवा त्यांना ज्या सोयी सुविधा मिळत आहेत त्या तुलनेनं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुविधांचा तर खूपच अभाव आहे. पण त्याहीपेक्षा अशैक्षणिक कामं आमच्यावर लादली जात आहेत. विशेषतः TETच्या बाबतीमध्ये 25-30 वर्ष नोकरी केलेल्या शिक्षकांना आता सेवेच्या सुरुवातीची जी पात्रता परीक्षा आहे ती द्यायला आम्हाला सांगितली गेलेली आहे.
या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण सुरू आहे आणि आमची आग्रहाची मागणी आहे की सेवेतल्या 25-30 वर्ष नोकरी केलेल्या वयाची 50शी ओलांडलेल्या अनेक अनुभवी सेवाज्येष्ठ शिक्षकांचा याच्यामध्ये समावेश आहे. शासनानं पुढाकार घेऊन न्यायालयीन तोडगा काढावा. केंद्र सरकारच्या मार्फत NCTला त्या धोरणामध्ये बदल करून ज्या गुणवत्तेनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्व शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत त्यांच्या सेवेला दिलासा द्यावा, जेणेकरून उद्याच्या दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांची मानसिकता उत्तम राखण्याची गरज आहे. प्राथमिक शिक्षक हे राज्य सरकारच्या ज्या ग्रामविकासामधले एक महत्त्वाचे घटक आहेत. शिक्षकांना प्रेरणा देण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला हा मुख्यालयी राहण्याचा शासन निर्णय झाला त्यावेळेला वाडी वस्तीवर वाहतुकीच्या सुविधांचा अभाव होता. शेवटी शिक्षक हाही एक माणूस आहे, त्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला पाहिजे. तो जर जवळच्या 2, 3, 5 किलोमीटरवरच्या 10 मिनिटाच्या अंतराने त्याच्या तो घरी जात असेल, त्याच्या मुलाबाळांना जात असेल तर त्याचे काही वैद्यकीय त्याच्या घरगुती काही प्रॉब्लेम असतील, शिक्षक हा वेळेत आला पाहिजे याची आम्ही हमी देत आहोत. पण विनाकारण शिक्षकांनी त्या वाडी वस्तीवरती आणि विशेषतः याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कुठेही अन्य गृह विभागाचे कर्मचारी असतील किंवा अन्य जे कर्मचारी वन विभागाचे असतील, अनेक डोंगरी दुर्गम वाडी वस्त्यावरती महिलांनी नोकरी करणं आणि तिथं राहणं हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचं आहे. विशेषतः गावागावामध्ये स्थानिक राजकारणावरून जे गट तट आहेत याचा देखील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत असतो. म्हणून शाळेच्या वेळेमध्ये आम्ही जावं. वेळ पडली तर अधिकचा वेळ आमची द्यायची बांधिलकी आहे, पण विनाकारण तिथं संध्याकाळचं मुक्कामाला थांबलं पाहिजे हा प्रशांत बंब साहेबांचा आग्रह कशासाठी आहे हे मात्र कोडं आम्हाला उलगडलेलं नाही. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.